नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर काल होता मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आणि मला काल अजिबात व्हिडिओ करायला जमलं नाही मोठा. मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे मिनी व्लॉग टाईप मी बनवलेला आहे. तो मी अपलोड करेनच आणि हा मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आज शूट करते. इथे माझी उत्तरपूजा चालू आहे, थोडीफार झालेली. आता ते सगळं मला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. आणि आज वातावरण इतकं बेकार पडलं आहे ना, तर खूप वेळ झाला आहे खरं तर मला आवरायला. आज थोडासा वेळ झाला. किचनवरचं मी सगळं आवरून घेतलेलं आहे, नेहमीप्रमाणेच लवकर झालेलं माझं किचनवरचं काम. पण बाकीचं थोडं आवरायला टाईम आहे. आत्ता जस्ट मी मशीन लावले. आदल्या दिवशी मम्मी पप्पा आले होते. मी त्यांना बोलवलं होतं, पण थांबा म्हटलं, थांबले नाहीत, ते निघून गेले लगेच. आणि आम्ही दत्त जयंतीला वगैरे गेलेलो, तर त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे. सॉरी, त्या दिवशीच मी पुजवलं होतं हे. आणि मग दुसऱ्या दिवशी हा उद्यापनाचा व्हिडिओ आहे. आणि ग्रेशू सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे ग्रेशूचं सगळं आवरलं, तिला टिफिन वगैरे पॅक करून दिला, ती स्कूलला गेली. त्याच्यानंतर मी छान माझं आवरून घेतलं आणि मग आमच्या दोघांचा नाश्ता झाला, कारण आमचा नाश्ता 10 वाजता होतो. हे सकाळी 10:30 वाजता जॉबला जातात, तर त्या हिशोबाने आमचा नाश्ता असतो. नाश्ता वगैरे झाला आणि हे जॉबला गेल्यानंतर मग मी निवांत माझी उत्तरपूजा करायला घेतली. खरं तर मी इथं ह्याच्या अगोदर मी नाश्ता करायच्या आधीच उत्तरपूजा करत होती, पण आत्ता मला थोडंसं हेल्थ इश्यूज होत आहेत, म्हणजे पित्ताचा त्रास वगैरे भरपूर होत होता. त्याच्यामुळे काय केलं, पहिला मी अंघोळ झाल्यानंतर देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आणि थोडा वेळ आरती वगैरे आपण हे करतो, प्रज्वलित करतो. तर म्हटलं राहू दे थोडा वेळ, तोपर्यंत बसण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण मग परत पित्त वाढतं आणि मग त्या सगळा त्रास होतो, नाश्त्याला टाईम झाला तर. म्हणून मग मी नाश्ता पहिला करून घेतला आणि मग उत्तरपूजा करायला घेतली. जेव्हा दिवा शांत झाला त्याच्यानंतर मी उत्तरपूजा करायला घेतली. आणि हे सगळं वाहत्या नदीमध्ये आपण सोडत असतो, आता हे प्रत्येकीला माहितीच आहे. आणि हे सगळं सोडताना ना मी दहीभाताचा नैवेद्यसुद्धा सोडत असते, म्हणजे शांत करून सोडावं असं म्हणतात, म्हणून मग दहीभाताचा नैवेद्यसुद्धा सोबत थोडासा मी सोडत असते. पण आज मी सोडणार नव्हती, कारण आज खूप थोडीशी कामांची गडबड होती, त्याच्यामुळे मी आज नव्हती सोडणार आहे. तर हे उद्या वगैरे मी काम करेन. आणि हा व्हिडिओ यायला चॅनलवर खूप वेळ झालेला आहे, बरेच दिवस झाले. मध्ये यात्रा आली आमची, त्याच्यानंतर माझी थोडीशी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे नकोच वाटलं हे सगळं व्हिडिओ वगैरे सगळं बंद केलेलं. त्यामुळे हा खूप लेट व्हिडिओ येतो आहे. आता तर मार्गशीर्षमधला 4था गुरुवार पण संपलेला आहे, उद्यापनसुद्धा झालेलं आहे काही लोकांचं, आणि आमचं त्याच दिवशी आम्ही उद्यापन केलं होतं. जसं की मी याच्या आधीही म्हटलेलं आहे, आमच्याकडे यात्रा असते, त्यामुळे 2च गुरुवार आम्ही पूजवतो. सो त्या हिशोबाने उद्यापन पण आपण करून घेतलं होतं. सध्या दिवा लावायचं तेल वेगळं आणल्यामुळे समया वगैरे इतक्या काळ्या होत आहेत, समजत नाही आहे कापूस त्याच्यामुळे वातीमुळे होतं आहे की तेलामुळे होते. पण तुम्हाला समया इथं दिसत असतील, पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेले आहेत. आणि त्या घासताना एवढा वेळ लागला ना सगळं क्लीन करून ठेवायला, कारण नेक्स्ट टाईम आपण वापरताना ह्या सगळ्या अशाच राहिल्या. थोडंसं आपण हलकंसं हे करून ठेवलं की नंतर प्रॉब्लेम होतो, म्हणून ते व्यवस्थित क्लीन करण्याला मला खूप वेळ लागला. हे जेवढी उत्तरपूजा करताना म्हणजे एवढं जास्त काम लागत नाही, पण बाकीचं नंतर जे काम असतं ना सगळं आवराआवरीचं, ते खूप असतं. आणि सध्या ना माझे व्हिडिओ जास्त येत नाही आहेत, मोठे व्हिडिओ तर अजिबात येत नाही आहेत. पण मी प्रयत्न करते आठवड्यातून ॲटलिस्ट एक तरी व्हिडिओ टाकायचा. त्या हिशोबाने माझे प्रयत्न चालू आहेत. तर बघू कसं काय काय पॉसिबल होते पुढे, तुम्हाला दिसेलच. थोडं सध्या आता थोडी कामं चालू आहेत आमची, थोडा काही वेगळा विचार करतो आहे आम्ही, पुढे तुम्हाला समजेल त्या गोष्टी. पण त्या हिशोबाने आमचे प्रयत्न चालू आहेत, त्याच्यामुळे थोडंसं इकडे दुर्लक्ष होतं आहे. पण त्या जबाबदाऱ्याही तितकंच महत्त्वाच्या आहेत. आणि क्रेशूचा अभ्यास आला, तिचं स्कूल आलं, आणि फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं असलीच पाहिजेत, आणि ती प्रत्येकाला असतातच. सेम माझंही तसं आहे. तेल आहे दिव्यांमधलं, जे खाली पडलेलं होतं प्लेटमध्ये, चांगलं आहे ते, घाण झालेलं वगैरे नाही आहे. तर हे मी आता वरचा जो दिवा आहे आमचा देवारातला, तर तिथे मी घालणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर बरीच कामांची लिस्ट होती माझ्याकडे, ते सगळी कामं बॅक टू बॅक करून घ्यायची होती, कारण ती राहिली की राहूनच जातात त्याच्यामुळे. आणि आता यात्रा आहे, अगदी 2 दिवसावर आली आहे म्हटल्यावर ती तयारी होतीच माझी. तर असं चालू होतं माझं सगळं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा, आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.